गॅस न क्रीम न कंडेन्स मिल्क न कॉर्नफ्लॉवर. हे आईस्क्रीम खाल तर वजन वाढणार नाही तर वजन नक्कीच कमी होईल. साखर गूळ कशाचाही यामध्ये वापर केलेला नाही तरीही आईस्क्रीम एकदम क्रीमी होतं. नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. यासाठी 10-12 भिजवलेले काजू, 10 ते 12 भिजवलेले बदाम, 3 कापलेली केळी, 4 तास फ्रीजरमध्ये ठेवलेली, 5 ते 6 थेंब व्हॅनिला इसेन्स, 1/4 कप नॉर्मल तापमानाचं दूध घेतलेलं आहे. सर्व घालून मिश्रण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. साखर नाही तर एक सिक्रेट पदार्थ आपण यामध्ये घालत आहोत. 8 ते 10 पाण्यामध्ये भिजवलेली खजूर बिया काढून घेतलेली आहे. 4 चमचे कोको पावडर. सर्व मिक्सरला फिरवून घेणार आहोत. एका ॲल्युमिनियमच्या पात्रामध्ये मिश्रण ओतून घेतलेले आहे. त्याला ॲल्युमिनियमच्या फॉइलने कव्हर करावे म्हणजे बर्फाचे खडे तयार होत नाहीत आणि फ्रीजरला 8 तास ठेवायचे आहे. 8 तासानंतर तुम्ही पाहू शकता आईस्क्रीमचे टेक्स्चर एकदम सॉफ्ट आणि क्रीमी झालेले आहे. बर्फाचे खडे यामध्ये अजिबात तयार झालेले नाही. ड्रायफ्रूट्स घालून याला सर्व करावे. आपण हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगावे आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन.